झणझणीत चवीचा हिरव्या मिरचीचा खरडा करण्यासाठी मी येथे 25 लहान आकाराच्या हिरव्या मिरच्या धुवून पुसून कोरड्या करून घेतल्या आहेत. तसेच सर्व मिरच्यांची देठ काढून त्यांना चाकूने चीर देऊन घेतली आहे. 20 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत. तसेच एक छोटी लिंबाची फोड देखील घेतली आहे. आता या लोखंडी तव्यावरती ह्या सर्व मिरच्या तेल न टाकता थोडा वेळ कोरड्यास परतून घेऊ. अशा प्रकारे या लोखंडी तव्यावरती ह्या सर्व मिरच्या मी थोडा वेळ परतून घेतल्या आहेत. आता यावरती थोडेसे तेल टाकून पुन्हा ह्या हिरव्या मिरच्या थोडा वेळ परतून घेऊ. आता या परतून झालेल्या हिरव्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता याच तव्यावरती सोलून घेतलेला लसूण देखील हिरव्या मिरच्यांप्रमाणे परतून घेऊ. आता हा लसूण व्यवस्थित परतून झाला आहे. त्यामध्ये परतून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ. त्यानंतर 1 ते 2 मिनिटांसाठी हा लसूण व हिरवी मिरची मी तव्यावरती परतून घेतली आहे. यानंतर यावरती थोडेसे पाणी शिंपडून 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून या लसूण व हिरव्या मिरचीला एक वाफ देऊन घेतली आहे. 1-2 मिनिटांनंतर गॅस बंद करून यावरील झाकण काढून यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले. यानंतर मी ही लसूण व हिरवी मिरची अशा प्रकारे तांब्याच्या साहाय्याने खरडून घेतली आहे. यानंतर तवा पुन्हा गॅसवरती ठेवून या मिश्रणावर थोडेसे तेल टाकून ते थोडा वेळ परतून घेतले. सगळ्यात शेवटी थोडासा लिंबाचा रस टाकून मिक्स करून घेतले. हा खरडा जास्त काळ टिकत नसल्यामुळे थोड्याच प्रमाणात केला जातो. मात्र ज्वारीच्या भाकरी बरोबर लय भारी लागतो. एकदा नक्की बनवून पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.